श्रवणची कोण बाबू हत्या बोलते, बाबू हत्या भेटली म्हणून त्याला बसवला आणि मी निघालो. मग वर त्याला थांबायला नको. चल. पाऊस बघ किती वारला इकडे. आता निघालो इथून. सगळं गाय होतं ते केलं भरपूर. आणि इकडं थोडा ओपन आहे, इकडं पण स्काय ओपन आहे. समोर आपल्याकडेच भरलाय जातात ना म्हणजे टायरचे. हे बघा हे जे चिखल होतो मग जे सुकवतं पाऊस पडल्यावर हे एवढं स्लिपरी होतं ना, हा चिखल एकदम बेकार. बाईक कोण नाही हो, मी व्हिडिओ करते, तू एवढं सांगतोस मला. इकडे चिवडा चालू आहे, पतीची तयारी आहे. इकडे पण आहे नाही पण आहे ना, हाय त्याला महत्व आहे. बऱ्याच दिवसांनी गावाला काढले आणि एक काय झालं शूच. आपली शाळा जिथे आपण पण लहानाचे मोठी झालो, जे छोट्या शिशूला गेलो ते सगळं पूर्ण करूनच बाहेर आलो. आजी तुझे ते ब्लाऊज आहे तो त्या पिशवीत 900 रुपये झाले. 900 हे पण राहू दे. हो थांब, येते नंतर बघायला. नंतर येताना येते आरामात. बघा सगळीकडे डेकोरेशनची तयारी चालू आहे. यांच्याकडे गुफा आहे. गुफेचा फक्त मला वाटतं एकच दगड पेंट झालाय, बाकीचं काही दिसत नाही. इकडे मी तुला तिकडे शोधते, बारकेच्या बारका दिसलाच पण नाही. हे असं चल ए इकडे. पप्पा मला सांगतात आजारी आहेस तू. कुठं आजारी आहेस? बोल बोल आजारी आहेस म्हणून. आता पप्पा दाखवतो व्हिडिओ जाऊन. सांग. हे असा पाऊस आहे आणि आज आहेत कॉम्पिटिशन कराटेच्या, म्हणजे एक्झामच बेल्टच्या. काय जाणार आणि काय आहे. लाडू तयार झाले. बेसन रवा आणि इकडे पण चालू आहेत. इकडे पण बेसनचे आहेत, ते तिकडे रव्याचे झालेत. आणि हे जाणार आहेत पार्सल बेलकड्यात दिदीला. आणि तिकडे आपल्या अजून चालू आहे तिकडे. The next day. अजून आता उद्या दिवस मध्ये उद्या म्हणजे उद्या गणपती आणून परवा गणपती आहेत 7 तारखेला. तरी बघा अजून हे सगळं धुवाधुवाचं काम चालू आहे. हे सोपे काढलेत, खुर्च्या काढल्यात आणि आज पावसाने जोरदार सुरुवात केली. मात्र जायचं आहे बाहेर पण सगळं हेच. नंतर हा काल कॅरमचा स्टँड आला. हा बघा हा स्टँड आला. म्हणजे ते काय व्हायचं कॅरमसाठी आहे ना, खाली तो टेबल घ्या म्हणजे स्टूल घ्या, तुझ्यावर ठेवा, हालतं ते स्टँड मागून टाकला. काम 25. आणि आता जायचंय बाहेर पण काय पाऊस बघा. आता इकडे शमी कडाचं काम चालू आहे. ही सगळी पार्सल जाणार आहे दीदीकडे. की ए शमी, ए शमी इकडे ही पार्सल सगळे आहे ना जाणार दीदीकडे शमीची. त्याच्यामुळे ती धावपळ चालू आहे. आणि ही पावसाने केली सुरुवात. त्यात एक वस्तू हवंय तर ह्याही कुठेतरी हलवली, म्हणजे साफसफाई केली. त्यात गाडीच्या जो पाठची टेल टायडी होती ती द्यायची आहे मला आदित्य दादा, कारण त्याला मी काय वापरत नाही. ती काढलेली सुरुवातीला जेव्हा एनएस घेते ना तेव्हा तिला लावलेली, नंतर ते काढले ती इकडेच ठेवले. ही माझी ती रेड पिश आंबे कुठे ठेवलं काय म्हणते. ह्याच्यात पण गाडीच्या किती वर्ष 220 बघा. हे पाचची डायरेक्ट टेल टायडी का आपले इंडिकेटर तसेच आहेत. नंतर ते एनएसचं पाठचं चेंज केलं. हे 90 लाईट भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तिकडे कटर मध्ये ठेवलेल्या आहे स्टॉक मध्ये. हे इकडे आपलं जिमचं सामान आहे, ते कम्प्युटरचं आहे तिकडे बघ. लाईट बंद. हे असा पाऊस आहे आणि आज आहेत कॉम्पिटिशन कराटेच्या, म्हणजे एक्झामच बेल्टच्या. काय जाणार आणि काय आहे बघा. आणि महत्वाचा विषय काय माहितीये का, हा आणला मॅट तुम्ही बघितलं सर आधीच्या व्हिडिओ मध्ये. त्याला सांगितलं 8x2चा दे, तर मी बोलला तर तो टेप लावून कट करतो केला असेल. मी काय एवढं लक्ष दिलं नाही. तर बाईने 5 फुटाचाच दिला होता 5x2चा. घरी येऊन तर टाकला समोर लावायचा होता म्हणून. अरे बोला पूर्ण येत का, नंतर टेप लावून बघतो 5 फुटाचाच आहे. म्हणजे असा समोरासमोर स्कॅम. त्याला फोन केला रात्री, येतोय घेऊन जाणार, तर या घेऊन मी देतो बोलतो बंद. हे बघा हे टेल टायडी ही जेव्हा गाडी घेतली ना तेव्हा मी आणली होती. आणि मेन काय हे इथे एलन की असते. ही माझ्या इकडची ह्या साईडची आहे ना, खड्ड्यामध्ये पाचडा आपटला आणि ते त्या ब्रॅकेट सकट डायरेक्ट उडालं बाहेर. त्याला बोललो हे एवढं आहे, तुला हवा असेल तर मी घेऊन येतो, बाकी बघतो. ते माझ्याकडे एक साईडचा पाहिजे म्हणलं आखी स्टील टायडी घेऊन टाक. हे काही मी यूज करत नाही, कारण हे घ्यायला गेलो तर 700-800 रुपयाची ही टेल टायडी येईल. जाऊ दे, हाय माझी ठेवलेलीच होती. सुरुवातीला वापरली थोडे दिवस, नंतर ती लावली तीच आहे कंटिन्यू, पण ती प्रॉपर मस्त वरती हाईट येते. ठीक आहे, ही त्याला देऊन टाकू. नाही बघा आपल्या गावात प्रॉपर एवढं लक्ष दिलं जातं ना सगळ्या गोष्टींकडे. आता गणपती आलेत ना, तर जेवढी रस्त्यावरची जी वाढलेली झाडं आहेत ना ती सगळी तोडतात. बघा समोरची तिकडपासून सर्वजण तोडत आलेत. हे बघा आता इकडे तोडायचं काम चालू आहे.
ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच आहेत, नो डाऊट. ते बघा तिकडे साफसफाई करतात पूर्ण. आता ती घंटा गाडी येईल आणि जेवढे झाडं तोडत आलीत ना ते सगळे म्हणजे बाहेरची एक्स्ट्रावाली ती सगळे भरून घेऊन जाते. पतीची तयारी आहे इकडे पण आहे. नाही पण आहे ना, हाय त्याला महत्व आहे. हा हे बघा हा पुढल्या गौरव आहे आशीर्वाद द्यायला. बोललो ना जे झाडं वाढलेले ते सगळे कटिंग. आता हे इकडची पण कटिंग केली ह्या साईडचे. हे सगळे पूर्ण म्हणजे अशी आपल्या इकडून बसून जेवढे गावात आहेत ना सगळी कळली. आता तिकडं दळण गेलो होतो ना तिकडं पण सेम सगळे कळले आपले. म्हणजे असं काय ना की आपल्या एवढ्यात पडतात पूर्ण गावातली. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आहेतच. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची तर आपली सुरुवात झालेली आहे. पण जाऊया दुपारी, कारण काय होतंय दुपारपासून आपलं काम आहे त्याच्यामुळे आता जाऊन परत प्रॉब्लेम. तिथं बसायची तयारी बघूया काय आता आहे ना. जायचं जवळपास 3चा टायमिंग आहे. 3ला पोहोचायचं तिकडे. आणि नंतर आहे ना आता हे सध्या हे बघा माठाची तयारी. कारण पहिल्या दिवशी सगळ्या गोष्टी न्यायच्या आहेत. मग अशी एकदम सामान पोहोचवलं. आता हे कसं नेणार आहे तर मलाच नाही माहिती गाडीवर. काय बोलतात हे बघा सगळीकडे डेकोरेशनची तयारी चालू आहे. यांच्याकडे गुफा आहे. गुफेचा फक्त मला वाटतं एकच दगड पेंट झालाय, बाकीचं काही दिसत नाही. ताई कळलं झाल्यावर दाखवेल एवढं गणपती बघायला तेव्हा. सध्या तरी एवढं बघून घ्या. पण ते रंगतील का ना गुफा? अरे गुफा ते पेंट होईल की ना गुफा? होईल ना. जेवलो आता आणि निघतोय. हा मॅट आहे ना हा रिटर्न करायचा, कारण त्याने कमी दिला होता. बाकी बॅगेज सामान आहे. आता कसं काय जाणार तेच मला आता कळत नाही विषय. कारण आता विषय असा आहे काय थांबा गाडीवर बसू द्या पहिलं, सेट होऊ द्या मग सांगतो विषय काय झालं. आता निघालो. हे पहिलं आहे ना हा मॅट देऊ आणि दुसरं काय करू, हेल्मेट काढू दे ना पहिलं आपल्या मामा जिथं जाऊया तिथे जायचं आहे तिथे हे ठेवू. कारण काय आणि येताना मग घेऊन येऊ. कारण तिथं गेलो ना क्लासला तर मग हे सांभाळताना मुश्किल काम होईल सगळं. हेल्मेट एवढं दिवस म्हणजे आठवेपर्यंत. आता पहिली गोष्ट म्हणजे काय श्रवणला घ्यायचं आहे. कारण बाकीच्यांचं होतं पण बाकीचे पोरांचं नाही झालं, म्हणजे नाही येतं ते. तर श्रवण आहे माझ्यासोबत, अजून 2-3 जण आहेत. त्यांना बोलतो तुम्ही डायरेक्टच या. कारण जास्त मुलं नाही बोलतं रिक्षा करून पण फायदा नाही ना आपलं लॉसमध्ये. त्यांना पैसे जास्त द्यायला लागतील. मी ठीक आहे तर तुम्ही ज्याचे आहे 1-2 जण आहेत ते. आणि श्रवणला मी घेऊन जातो. तर काय झालं अर्ध्यांना पडलेली आहे सुट्टी, गणपतीच्या आधीचे पेपर झालेत ते. ह्यांचे मला वाटतं आज शेवटचा पेपर होता असं काहीतरी आहे. त्याच्यामुळे ते आता 2:30ला शाळा सुटणार आहे. 2-2:15 व्हायला आलेत. तर बोललो मी येऊन थांबतो, डायरेक्ट माझ्यासोबतच चल. मग त्याच्यामुळे त्याला घेतोय पहिले शाळेत जाऊन. मग डायरेक्ट आम्ही सोबत जाऊ तिकडे कळणी हॉलला. आणि तिकडे एक्झाम वगैरे होईल. तो ब्राऊन 3rd आहे, ब्राऊन 2nd होईल. तर असं सगळं. आणि पाऊस एवढा खतरनाक आहे ना. आत्ता तर आम्ही इथे तोंडीत आलो होतो 2 मिनटापूर्वी ऊन होतं खतरनाक, परत पाऊस आला आणि आता परत ऊन पडलं आहे. त्याच्यामुळे पावसाचं आता असंच आहे सगळं. ठीक आहे असो जाऊया आता. चला जातात ना म्हणजे टायरचे हे बघा हे जे चिखल होतो मग जे सुकवतं आणि पाऊस पडल्यावर हे एवढं स्लिपरी होतं ना हा चिखल एकदम बेकार. बाईकचे स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यामुळे पूर्ण चिकट झालं रोडला. त्याच्यामुळे हलकासा जर जास्त ब्रेक लागला ना तरी गाडी डायरेक्ट स्लिप होईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या बघून चालायला लागतात. आता मस्त उन्हाळा बघा असंच राहतं. हे बघा इथे समोर आहे ना तुम्हाला दिसायला असेल की माहिती नाही पण इकडे समोर हा ढग भरला आहे. हा बघा इथे समोर है ना. बघा परत थोडं पावसाची सुरुवात झाली. तर पाठीमागे ऊन होतं. भाई मौसम का कुछ समझ नहीं आ रहा बेटा. भाई कभी भी चेंज हो रहा है, कभी भी. डॉगी बघ है. अरे यार झाला रे भरला पाऊस भाऊ. चलो आपल्याला जायचं राईट. इथून हे आहे ना हात टर्न होत नाही बघा इथून. इथं हाताला अडकतोय आणि यांचं काही एक तर हाफ टर्न आहे त्याच्यामुळे अजून गडबड. ही आपली शाळा जिथे आपण पण लहानाचे मोठी झालो. जे छोट्या शिशूला गेलो ते सगळं पूर्ण करूनच बाहेर आलो. ते दिवस म्हणजे आठवतात. इकडे आलो काय शिक्षक वगैरे सगळे आहेत. आता कसं झालं आमच्या वेळेला इंग्लिश मिडियम नव्हती. आता इंग्लिश मिडियम पण चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे ते सगळे टीचर्स आणि सगळ्या गोष्टी. हो घरी गेलो होतो.
आत्ता जस्ट आलो होते ब्लाऊज घेऊ. हा आदर्श आलेला. हा तुमचं पण काम जोरदार चालू आहे. अहो तो स्टुडंट आहे ना एक कराटेचा, कराटेची एक्झाम आहे तर त्याला एका पोरं शाळा सुटतंय ना, त्याला इथून घेतोय आणि मला घेऊन चाललो. त्याला सांगा, मला सांगायला जाऊ आपण. हा सांगा जाऊ आपण. शाळा सुटलेली नाही, 2:30चं टायमिंग आहे, 2:15 वाजले, 15 मिनटं वाट बघू. कारण मी बोलला आधी येतो नाही तर ह्याची चुकामुक व्हायची. रिक्षावाल्यांचं मी सगळं सांगायला लागेल म्हणून मी आता येऊन थांबलो आहे. येऊ द्या कधी पण. ये बाय, हे कसं घेऊन आलो रे शाळेत सगळे. हो इकडं मॅडम, हे बघा इकडे पाऊस भरलाय परत आणि वारा सुटलाय ना, पावसाने परत सुरुवात केली. हे बघा वारा बघा इथे सुटलाय. आणि हे आपली शाळा इकडे समोर, हे असा काहीतरी समोरचा परिसर. म्हणजे आतमध्ये आलो ना की ते दिवस सगळे आठवतात जुने, मजा करायचो. इकडे सर्व खाण्यापिण्याची दुकानं, इकडे वडापावची दुकानं, तिथे ते सर्व बाकीच्या गोष्टी. आणि इथं हे आपलं कॅन्टीन होतं. आता बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात. पाठीमागे बिल्डिंग झाली नवीन, अजून नंतर बरेचसे वर्ग चेंज झाले, अजून खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. कधीतरी एकदा बनवू आपण व्हिडिओ पूर्ण शाळेचा, दाखवेन तुम्हाला प्रत्येक छोटं कुठं काय काय करायचं सगळ्या गोष्टी बनवू एकदा गणपतीच्या नंतर. सध्या ह्याला घेऊया. 2:15 झालेत. त्याच काकी भेटल्या, ज्या शिपाई काकी होत्या आपल्याला. त्याही मला त्या बोलतात मागच्या वेळी तू आला होतास ना. मी बोलला हा आलो होतो. मग ते आठवतात, पण बोलते तुझं नाव नाही क्लिक होत बोलते. बऱ्याच वेळा मी विचारलं 1-2 जणांना, याचं नाव बोलते नाही बोलते माहिती. मग त्या आता बोलत नाही माझ्याशी, पण मस्त वाटलं असं सगळेजण आपले. बऱ्याच दिवसांनी आलो ना की सगळेजण भेटतात, गप्पा मारल्या की जुने दिवस सगळे आठवतात. तर ठीक आहे, याला घेऊया आणि निघूया. इकडे मी तुला तिकडे शोधते, बारकेच्या बारका दिसलाच पण नाही. ते असं चल ए इकडे. पप्पा मला सांगतात आजारी आहेस तू, कुठं आजारी आहेस, बोल आजारी आहेस म्हणून. आता पप्पा दाखवतो व्हिडिओ जाऊन. सांग ही जे पप्पा काय सांगतो ना काय आजारी आहे बोलते, अशक्त झालंय काय. नाही तर नाही सांग ना कशा ना. अरे आहेस कुठे तू, सगळेजण भेटलात कसं काय. चल येतो चल, पप्पांना फोन करतो. कपडे आणलेस काय. चल काय बोलतात. चलो ठेवलं ना, बसायला भेटेल ना. मागं बॅग आहे माझी, बसायला भेटेल ना बस. चलो याला घेतला, झालं. ए बसलास काय. चलो शाळा पण सुटली, सगळी सुटली. आता आपण निघूया. लहान पोरांचे रिएक्शन बघायला मजा येते. छोटो को हॅलो दिदे, येतेस काय. कोण येत आहे, मैथिली येत आहे. मग चल जाऊ आम्ही कॉम्पिटिशनला चाललो. चलो चलो चलो, बसला ना. छोटो को हॅलो. लहान मुलांची रिएक्शन बघायला ना मजा येते. गोप्रो रायडर मागाशी तो एकदम गेला ना, रायडर मजा येते. म्हणजे त्यांचं काय, त्यांच्या मनात काय नसतं. एकदम मस्त साफ मन एकदम. हे पेपर आज शेवट होता की कसं काय. पेपर आजचा शेवट होता की कसं काय. कालचा शेवट होतं. मग आज शाळा का ठेवली एक दिवस. आज शाळा का ठेवली मग एक दिवस. सुट्टी द्यायला पाहिजे होती. अरे कसं काय होणार असं. हां हां हो काय. ये दीदी ये. छोटो का हेलो, रुको हमको जाने दो. येस ये बाय. आता पोचलो है
गोंधळपाड्यापर्यंत. इथून जाते मामाची ते हे हेल्मेट वगैरे नाही, हेल्मेट नंतर बॅगेत आजीला पार्टीच्या पार्सल आहेत ज्या मम्मीकडून घेऊन आलो आहे त्या देऊन टाकतो आहे. आणि येताना मग मामाकडे थांबणार आहे म्हणजे थोडंसं काय चाललं काय नाही ते बघतो हालावर. आत्ता पण बघितलं तरी चालेल, थोडा टाईम आहे. मग हा मॅट चेंज करू आणि मग जाऊया कळणी खोलला. कारण विषय कसा आहे, हे हेल्मेट घेऊन आहे ना तिथं ते नाचवत राहायला लागेल सगळीकडे, त्यापेक्षा बोललं घरी इथं सेफमध्ये राहील. पण पोरांचे जे रिॲक्शन होते ना एक नंबर. लहान लहान पोरांची मजा येते बघायला, एकमेकाच्या कानात सांगतात हे मजा येते ते. हा आहे ना इथे हा आरसा लावायला पाहिजे. आता बघितलं ते कसे बाबा आले असं होतं पटकन कळत मी चुकी आपण कोणची बोलता येणार नाही, कारण नाही समजत ते हॉर्न नाही ना दिला तर मग कळतच नाही. त्याच्यामुळे आरसा पाहिजे, समोरच्याला पण दिसेल आतमध्ये कोण येते आणि सगळ्याच गोष्टी. हां चिकट 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 चिकट. हे आधीचे पार्सल आहे आणि हे बघ हे तिकडचं एक तुटलेलं माझं या साईड तुला बोलतो ना मी, या साईडचं पाहिजे मला. बरोबर आहे ना तुझं? या साईडचं गेलंय. हा मग ठीक आहे. म्हणजे हे पण तुला नवीनच आहे, बाकी कायच ना त्याला ह्यालाच लाव डायरेक्ट. आणि ते ठेवून दे स्पेअरला तुला. हा करंट हा मग ठीक आहे ते लावून टाक. आणि हे आधीच आहे, हे आजीला दे. आणि हेल्मेट आधी माझी बॅग ठेवून दे, कारण मी जरा कराटेचे आहेत ना एक्झामला चाललोय. एक्झामला नाही त्याला ड्रेस शाळेतून आणलं उचलून. ओळखलं मी त्याला, मी लास्ट टाइम बघितलेलं त्याला. हा समजलं ना तिकडे, हा तिकडे सासवण्याच्या क्लासला. हा आजी तुझे ते ब्लाऊज आहे तो त्या पिशवीत 900 रुपये झाले. 900 हे पण राहू दे. हो थांब येते नंतर बघायला, नंतर येताना येते आरामात. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या तिथे मामाची ते, आणि तो जाऊ डायरेक्ट बोललो इथे मॅट चेंज करून घेऊ आणि जाऊया डायरेक्ट. तर पुढला टायर बघितला ना तर टायर पूर्ण बसलेला, आणि घरून निघताना तर ठीक होता पण कुठेतरी बोललो बारीक पंक्चर आहे. कारण चेक करूया पहिला. ट्यूबलेस टायरचा हा फायदा होतो, एक तर टायर काढायला लागत नाही आणि गाडी चालते. म्हणजे रनिंगमध्ये असेल ना तर 20-25 किलोमीटर गाडी चांगली चालतो. त्याच्यामुळे चेक करून देऊ. टायर आता महाबळेश्वरला जायच्या आधी चेंज केला, त्याच्यानंतर आता हा पहिला पंक्चर आहे. तर बघूया पंक्चर आहे का हवा नाही पंक्चर कसं मला वाटतं हवा तर बरोबर होते. हवा मारून चेक करतात. मग हवा मला वाटतं कमी झाली असेल काहीतरी. एक बॉल पण बरोबर आहे ना. मला वाटलं पंक्चर आहे काय, पण मला वाटतं मी आता बऱ्याच दिवस हवा चेक केली नव्हती त्याच्यामुळे कदाचित हवा उतरली त्याच्यामुळे. त्या पाठची पण बघ ना हवा हे किती ठेवली पुढे, किती ठेवली हवा. नाही हवा 30 आगे पीछे वाला भी देखो. हवा कमी होती तरी आता बघूया, पण नाहीच कारण चेक केला पूर्ण पंक्चर नवीनच टायर. तेच बोललो पंक्चर कसा असेल पण घुसलंय तर कुठंच नाही. पावसाचा काय एक भरोसा नाही बघा. परत सुरुवात केली, आत्ता ऊन होतं आणि लगेच. आणि तिथे समोर आहेत ना गणपती बाबा मस्त छोटे छोटे. आता इथून एवढं दिसणार नाही पण आतमध्ये मस्त वाटतात. आणि तो मॅट चेंज करून घेतोय आपला. हा छोटा होता मोठा कट करून घेतोय बाबू जाऊ ना. आता सगळं मार्केटमध्ये बघाल ना एवढी लगभग सगळ्यांची पॉवरफुल करते. मोठी गाडी घेऊन यायला आहे ना नको वाटतं. बाईक आपली बेस्ट आहे आणि सगळ्यांकडे मस्त सध्याला आहे. फुलांच्या माळा नंतर तोरणं हे ते भरपूर सगळ्या गोष्टी. कारण आता उद्याचा दिवस मध्ये परवा गणपती आहेत, त्याच्यामुळे उद्या आपण कसं करतो आपण आदल्या दिवशी गणपती आणतो. त्याच्यामुळे या व्हिडिओच्या नंतर तो बघायलाच भेटेल तुम्हाला त्याचा सगळं काय करतोय काय नाही कसं सगळ्या गोष्टी. तर चला पहिले कट करून घेऊया. ते कुठेतरी गेले साईडला त्याच्यामुळे थांबलोय. कट करून घेऊ आणि मग सरांना फोन लावला सर कुठे आता. आम्ही सगळ्यांच्या आधी पोहोचलो. दुसरे पण पालक आले ते पण पोहोचले. मग सर पण येतात सगळ्या गोष्टी आहेत. आलो तर हे बघा बऱ्याच दिवसांनी गादाला काढले आणि एक काय झालं शूजच. हे बघा गेले कामातून. बऱ्याच दिवस ठेवलेलो असेच ते गेले. जाऊ दे फेकून, त्याला जाऊ दे फेकून दे. त्याचा 5, 10 का 11 समथिंग काहीतरी आहे बघा मोजा. पण तो पूर्ण मला हा वेगळाच द्या. याला पीस नको दे. पीस देतच नाही. हा तेच 2 मिनिटं. 2 कलर 2च कलर कॉफी कलर आणि तो मरून कलर. फुल पाहिजे ना मला थोडं झालं.
आता हे असं फिरायला लागल हो हे घेतलं कारण शूज घ्यायलाय ना जीवावर येते काय चल हे जाऊ तर पाहिलं तिथून हे घ्यायचं आहे हा मग हे इथं ठेवतो इथून घेशील ना मला टाकीवर देशील ना आता कसं आहे तो कट करून घेतला प्रॉपर जवळपास मग 6 फूट होता काहीतरी 2 फुटाचा फरक होता तर झाला प्रॉपर काम आता सरांना काय हवंय पॅटीस हवेत पोरांना वाटायला तर पॅटीस घ्यावे पॅटीस घेतोय कारण कसं आहे परत नको इकडं काय आहे पेस्ट्री पण आहे पेस्ट्री नको 20 नाही पॅक करून देतोय आता परत सर गेलो कोण नाही हो मी व्हिडिओ करते तू एवढं सांगतोस मला एवढा चिवडा चालू आहे मामी आमच्या जस्ट आहे ना आत्ता चालू काय झालं सगळे एक्झाम चालू होते एक्झाम आटपली तर आलो इथे जरा डेकोरेशन पण दाखवतो इकडे चिवडा चालू आहे जरा जाऊ दे त्यांचं डिस्कशन गैरा डिस्कशन चालू आहे तुम्ही डेकोरेशन बघा हे बघा हे कपचं डेकोरेशन आहे इकडे नंतर जेव्हा गणपती बसेल ना हे मला वाटतं वरची साईड आहे मला आधी वाटलं खाली आहे उलट पण हे वरची साईड आहे नंतर हे झालं ना म्हणजे गणपती जेव्हा बसेल ना त्यावेळेला दाखवेल तुम्हाला असं काहीतरी आहे आता इथून आहे ना चाललोय घरी आता पण बेल्टची एकदम झाली ब्राऊन सेकंड भेटला हा बेल्ट बघा डार्क आहे ना अजून त्या बेल्ट पेक्षा डार्क आधी तर लाईट होतो ना हा डार्क आहे ब्राऊन सेकंड तर एकदम ह्याची होती म्हणून आलो होतो दुसरे आपले एकदम स्टुडंट होते त्यांचं झालं आता चाललोय घरी मग काय आलं का रे सपोर्टला माहिती हे टाकणार कसं पाऊस बघ किती भरला इकडे आता निघालो इथून सगळं काय होतं ते केलं भरपूर आणि इकडं थोडा ओपन आहे इकडं पण स्काय ओपन आहे समोर आपल्याकडेच भरलाय चल जाऊया नाही तर अडकलो हा उद्या करतेस किती वाजता तिकडे घेतलीस अपॉइंटमेंट चलो आता ह्याला भेटलं तुम्ही डेकोरेशन पण दाखवलं थोडक्यात काय कोणी काय काय केलंय सगळं कॉम्पिटिशन आटपलं कॉम्पिटिशन नाही एक्झाम आटपली सगळ्या गोष्टी झाल्या गाडीत पेट्रोल टाकलं नंतर दिदी जे ब्लाऊज दिले होते शिवायला ते घेतले बरेचसे कामं केली जात आणि हा ग्रीन मॅट तर ते सगळे आज कामं आटपलीत आणि आता निघालोय ओप्रोची बॅटरी पण हॉल संपाला पण आता काय टेन्शन नंतर घरीच जायचं आहे ह्याला पण घेतोय घरी याच्या बापानं फोन लावला कुठे तुम्ही तर बोलतोय आम्ही पेंडला गणपती आणत आलोय मग मी बोल मग ह्याला घरीच ठेवतो मग तुम्ही येताना या मग ते बोललं ठीक आहे घरीच राहू दे येताना मग मी येतो आणि याला घेऊन जातो तरी 2-2.5 तास जातील ठीक आहे असू दे बस पप्पा आहेत पेंडला इकडं बघा इकडं आहे ना रस्ता पूर्ण ओला आहे इथे पाऊस येऊन गेला आता निघायच्या आधी ढग इकडे दाखवलं ना मला भरलेले आहेत पुढं पाऊस पडतो की काय आयला समोर कळत पण नाही पटकन आपली लाईट बघ गाडीची तुला बघायची होती ना आता बघ आणि हे बघ व्हाईट बघ हे बघ हे येल्लो पर्यंत पोचलो पावसाने उपकार दाखवले कारण पाऊस आहे ना जे ढग भरलेले पाऊस पडून गेला इकडे खतरनाक पाऊस पडून गेला रस्ता एवढा ओला आहे ना खतरनाक ओला आहे त्याच्यामुळे पावसाळा असाच थांब घरी पोचू दे भिजवू नको कारण हे एवढं सगळं घेऊन आहे ना उतरायला जीवावर येत आहे आणि गाड्या याचा समोर त्या ओल्या दिसतात त्याच्यामुळे बोललो थांब आम्हाला घरी पोचू दे मग येऊ दे पाऊस पावसाचा कसा असतं बघा आता तेवढा आलो ना तिकडं पूर्ण ओला होता आणि इथे रस्ता एकदम सुका टाका म्हणजे इकडं पाऊसच ना आलाय हा पाऊस सध्यात आता कसं आहे मेन पावसाचा पिरियड होता ना तो निघून गेला आताचा पाऊस हा असाच शक्यतो संध्याकाळचा येतो आणि आला तरी जाऊन येऊन किंवा मध्ये येतो अशा गोष्टी आहेत सगळ्या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थ्रो दिसत असेल ना लाईटचा कसा पडतोय प्रॉपर कॅमेरामध्ये कॅमेरा प्रॉपर कॅचअप करतोय म्हणजे मला असं दिसतोय है ना हा येल्लोच आहे आणि इथून हा हे व्हाईट लाईट बघा व्हाईट लाईट एवढी दिसत नसेल मला वाटतं पण येल्लो बघा येल्लो व्हाईट लाईटला दिसतोय समोरचा माणूस पूर्ण फुल जेव्हा पूर्ण काळोख असतो ना तेव्हा व्हाईट लाईटचा उपयोग होतो चांगला नाही तर रेग्युलरला येल्लोच ठेवतो श्रवणची कोण बाबू हत्या बोलते बाबू हत्या भेटली म्हणून त्याला बसवला आणि मी निघालो मग वर त्याला थांबायला नको चल म्हणजे कसं त्याला ते पेंडवरून यायला त्यांना 2-2.5 तास बोलल्यात ते अजून जास्त पण वेळ जाईल कारण पेंडवरून गणपती घेऊन यायचं बोलतात एकदम आरामात येणार तेव्हा त्याला थांबायला नको त्यांना फोन लावला याला सोडला मग माझी पण जबाबदारी संपली तर परत कोणता फोन आला वारा एवढा सुटलाय ना खतरनाक जबरदस्त वारा सुटला सगळे पानं इकडे तिकडे उडतात नुसते मजा येते गाडी चालवायला तुला भीती का हे सगळे हे बघ चल
हो 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 बुम 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 बुम. आता काय तोंडात काहीतरी आज काय गुरुवार आहे, थर्सडे. आता घरी मला वाटतं काहीतरी वाटाण्याची भाजी आणि आमटी आहे, त्याच्यामुळे मतलब काहीतरी हॉटेलवरून पार्सल घेऊ. आता आज उपवास आहे गुरुवार वगैरे, ऑब्विसली काहीतरी पनीर मसाला वगैरे घेऊ. आत्ता पाऊस आला बघा, जस्ट पोचलो आणि मला थांब हॉटेलमध्ये पोचू दे. चला 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 इथून पार्सल घेऊन कल्टी मारू. आला आला वारा, अरे यार गर्दी आहे भरपूर. थांब 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 थांब. आत्ता हे बघा पावसाने सुरुवात केली. इथे थांबलो हॉटेलला आणि इथे पावसाने सुरुवात केली आहे बघा कंटिन्युअस. नशीब इथपर्यंत आलो म्हणजे घरी पोचलो. कंटिन्युअस पडतोय. मध्ये जर आला असतं ना तर सगळं बिघाल झालं असतं. आता इथं कसं 5 मिनटं थांबलं तरी घरी जाऊ शकतो ऑर्डर होईपर्यंत. चलो हे पार्सल घेतले. पाऊस पण थांबला. चल थोडासा आहे, पोचू घरी पोचू. अजून जोरात जायच्या आधी घरी कल्टी मारूया. कारण मेन हे कसं आहे, भिजायला येते वैताग. आता परत घरी जाऊन हा ब्लॉग एडिट करायचा आहे, त्याच्यामुळे बाकीचे काम. आणि उद्या आपण कसे गणपती आणायला जाऊ, त्याच्यामुळे उद्या तो व्हिडिओ बघायला भेटत असतो मला. चलो ये गाड्या पण आहेत सगळं पाठोपाठ. चलो तर कसं घेतलं का म्हणजे नंतर कपडे चेंज केले की ना की कंटाळा येतो यायला, मग नंतर यायला नको. झालं आहे आता जस्ट 1 मिनटं पण लागणार नाही घरी जायला. इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओवर फुल ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.